नमस्कार. लोकमान्य आय मध्ये स्वागत. राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्याचा सिलेबस बदललेला आहे आणि मुख्य परीक्षेचा आपण सिलेबस पाहतोय. त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पेपर फर्स्ट पेपर सेकंड जो जीएसचा आहे, GS1 GS2 म्हणजे पेपर 4 आणि 5 याचा सिलेबसचं डिस्कशन केलं. आता आपण पेपर 6 म्हणजे GS3च्या पेपरचं डिस्कशन तसेच GS4 या दोन पेपरचं डिस्कशन करणार आहे. तसंच यामध्ये काही ऑप्शनल संदर्भात सुद्धा पाहणार आहोत. आता तिसरा जो पेपर आहे तो टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजेच तंत्रज्ञान, आर्थिक विकास, बायोडायव्हर्सिटी असेल, आपलं जैवविविधता असेल, पर्यावरण असेल, सुरक्षा असेल, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपण पाहतो आपत्ती त्याचं व्यवस्थापन करायचं असेल, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहावं लागतं. जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की पुण्याच्या शेजारी एक दरड कोसळली होती, त्यानिमित्त एक गावच पूर्ण त्यामध्ये दरडीखाली सापडल्यामुळं नष्ट झाल्यासारखं झालं होतं. किंवा महाराष्ट्रामध्ये कोयना धरण क्षेत्रा शेजारी होत असलेला भूकंप असेल, त्या भूकंपाच्या तसंच किल्लारीचा भूकंप असेल, ते मग डिझास्टर मॅनेजमेंट पाहावं लागतं. पूर परिस्थिती निर्माण होते, काय होतं, तंत्रज्ञान आहे, आर्थिक विकास आहे, बायोडायव्हर्सिटी आणि इन्व्हायरमेंट आहे, सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा, हे सर्व पाहावं लागतं. आता त्यामध्ये पाहत असताना आपण इंडियन इकॉनॉमी अँड रिलेटेड इश्यू यामध्ये आपल्याला काय सांगितलं, प्लॅन म्हणजे नियोजन. आपण नियोजन आयोग स्थापन केला होता. पहिली योजना, दुसरी योजना ते 12 योजनेपर्यंत. मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, तुमच्याकडे असणाऱ्या साधन संपत्तीचं कशा पद्धतीने तुम्ही वापर करता, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास. तसंच एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्ही रोजगार कशा पद्धतीनं डेव्हलप करता ते एक यामध्ये पाहावं लागतं. इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इश्यू अरायझिंग फ्रॉम इट, आपण पाहतो सर्वसमावेशक विकास जो आपण करणार आहे त्या संदर्भात आणि त्यातून काही समस्या निर्माण होतात का. गव्हर्नमेंट बजेटिंग जे आपण बजेट पाहतो, त्या बजेटच्या वेगवेगळ्या पद्धतीनं बजेट कसं सादर होतं, पहिली प्रोसेस काय, दुसरी काय, तिसरी स्टेज काय, हे पाहावं लागतं. त्यानंतर कृषी संदर्भात मेजर क्रॉप्स, आपण भारतामध्ये विविधता नटलेली असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पिकं घेतो. त्या पिकांची वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत, देशामध्ये आपण खरीप असेल, रब्बी असेल किंवा उन्हाळी काही पिकं घेतो, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, त्या संदर्भात आपण पाहावं लागतं. इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम, स्टोरेज सिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन. डिफरंट टाइप ऑफ इरिगेशन मध्ये आपण काय पाहणार आहे, तर यामध्ये आपण पाहू शकतो की ठिबक सिंचन, नंतर तुषार सिंचन किंवा आपण लघु पाटबंधारे खाते, लघुपाट त्या पद्धतीने आपण पाटानं सुद्धा काही पाणी पाजलं त्या पद्धतीने. किंवा स्टोरेज सिस्टीम असेल, मग धरणांचे आपण असेल, पाणलोट क्षेत्र ते कसं आहे त्या पद्धतीनं ते एक आपल्याला पाहावं लागतं की नक्की काय. ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यू रिलेटेड विथ रिलेटेड कन्स्ट्रेंट. मार्केटिंग फॅसिलिटी आपण म्हणतो, ज्या संदर्भात आपण म्हणतो अपेड आहे, एमपेड आहे, मराईन. अपेडा म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट कसा केला जातो ते प्रोड्यूस असेल तो. मग एमपेडा म्हणजे मराईन म्हणजेच आपण मत्स्य असेल किंवा त्याचे काय प्रोडक्ट असतील ते कसे एक्सपोर्ट किंवा काय करतो, त्याचा विकास काय करतो, ते इश्यू आहेत त्या रिलेटेड. आपण ऍग्रिकल्चर संदर्भात आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कृषी बाजार किंवा कृषी उत्पन्न समिती आहे. मग त्यानुसार आपण तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावर काय काय राज्य स्तरावर आपण पाहतो मोठं मोठे जसं वाशी मार्केट मुंबईचं पाहतो, तिथे जास्त आहे. दिल्लीमध्ये काय मार्केट आहे, ते मोठ्या मार्केटला कृषी म्हणजे शेतीचा सर्व माल तिथं विकला जातो, व्यापारी असतात. मग त्या संदर्भात आता आपण पाहतो की कृषी कायदे आलेले आहेत, त्या संदर्भात शेतकऱ्यांना आता कुठेही माल विकायला आता परमिशन देण्यात आलेले आहे. ते एक पाहावं लागतं कशा पद्धतीनं मग ते एक्सपोर्ट करतो, प्रोडक्टच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्यावर प्रक्रिया करतो ते पाहावं लागतं. त्यानंतर आपण पाहतो काय कृषी सबसिडी आपण देतो आणि मिनिमम सपोर्ट प्राइस, एमएसपी. 2 दिवसापासून एमएसपी लोकसत्ताला सुद्धा आर्टिकल आलं होतं, एक्सप्रेसला आर्टिकल आलं होतं, त्यामध्ये दाखवले की एमएसपी साठी कमिटी नेमलेली आहे. त्या संदर्भात आंदोलन सुद्धा झालं होतं शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये मोठं.
ते पाहावं लागतं. पीडीएस सिस्टीम, ज्याला आपण पाहतो स्वस्त धान्य दुकान आहे ना आपल्या गावामध्ये, त्याला आपण पीडीएस सिस्टीम म्हणतो किंवा रास्त भावाचं दुकान. त्यामध्ये कशा पद्धतीनं मग आपण धान्य, आपल्याला गहू, तांदूळ, साखर किंवा आणखी काय काय भेटतं ते पाहावं लागतं. म्हणजे कोरोना काळामध्ये आपल्याला पाहिलं की 35 किलो फुकट सुद्धा देण्यात आलं. ते शिधापत्रिका, मग त्या शिधापत्रिकेच्या रंगावरून ते ठरतात, पिवळी असेल, केशरी असेल, व्हाईट असेल, ते पाहावं लागतं. मग व्हाईट असेल तर श्रीमंत, पिवळी असेल तर दारिद्र्य रेषेखाली, केशरी असेल तर मध्यमवर्गीयाच्या संदर्भातलं ते. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, फंक्शनिंग, लिमिटेशन, रिव्हॅम्पिंग, म्हणजेच यामध्ये त्याचं ध्येय धोरण काय आपण ठरवली होती, ते कशा पद्धतीनं काम करतं. मग आपण तालुका स्तराला जर धान्य, स्वस्त धान्य दुकानामध्ये येतात ते कसं येतं ते पाहू. लिमिटेशन, त्याचे लिमिटेशन काय आहेत, कारण आपण पाहतो त्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानामधलाच काही माल आपल्या रेशनिंगच्या दुकानातला माल काही ठिकाणी बाहेर विकायला जातो किराणा मालात, आणि तो जास्त भावामध्ये जातो. मग लिमिटेशन काय त्याची. रिवॅम्पिंग, जर ते आपल्याला नवीन पद्धतीने करायचं नंतर कसं केलं जातं, जसं की आता आपण पाहतो की काही आपल्याला मिळतं रेशन कार्डवर, त्यासाठी टँकरवर आपण टॅग केलेले आहेत, आणि त्या पद्धतीमध्ये आपण त्याला टॅग लावल्यानंतर त्याचं जॉग्राफिकल मॅपिंग होतं, तो टँकर कुठं आहे, किंवा माल जर आपण गोडाऊनमधून भरून पाठवलेल्या गाडी असेल ती कशी पोहोचली जाते, त्या संदर्भात भारतामध्ये काही योजना आपण राबवतो. मग काही कुपन दिले जातात, फूड कुपन म्हणले जातात, त्या संदर्भात सुद्धा आता नवीन पद्धतीने सुरू आहे. किंवा नवीन पद्धतीमध्ये सबसिडी दिली जाते, तर ती डायरेक्ट ग्राहकाला देऊन त्या पद्धतीने काय करता येईल का, या संदर्भात सुद्धा विचार सुरू आहे. इश्यू ऑफ बफर स्टॉक, म्हणजे आपण काही पद्धतीनं साठवणूक धान्य करून ठेवतो. जर दुष्काळ आला, जास्त पद्धतीनं पाऊस झाला, तर वर्षभर पुरेल एवढा साठा पाहिजे, याला बफर स्टॉक आपण म्हणतो. फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा, यामध्ये आपण गरिबीला असेल तर त्यांना आपण धान्य कसं देणार आहे, 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपयानं. मग ते फूड सिक्युरिटीसाठी आपण पाहतो, गरिबांना 1 रुपये दरानं गहू, 2 रुपये दरानं तांदूळ, 3 रुपये दरानं मग ते भरड धान्य, त्या पद्धतीने डाळ, हे काय द्यायचं का ते पाहावं लागतं. मग ती फूड सिक्युरिटी आहे. प्रत्येकाला इथं अन्नधान्य भेटलं पाहिजे, कुणी उपाशी झोपला नाही पाहिजे, म्हणून ती फूड सिक्युरिटी महत्वाचं आहे. टेक्नॉलॉजी मिशन, काही आपण तंत्रज्ञान वापरलं या योजना तयार करताना, ते महत्वाचं आहे. जसं आधार, रेशनिंग कार्ड लिंकेज असेल, ते कशा पद्धतीने केलं जातं. किंवा आपण पाहतो गॅसची जी स्कीम आहे, आपल्याला सिलेंडर मिळतात, उज्ज्वला योजना, त्या उज्ज्वला योजनेचा वापर आपण कशा पद्धतीने केला, जी सबसिडीज आपण देतोय ती योग्य ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली. इकॉनॉमिक ऑफ ॲनिमल रिलीफ, काय आपण पशुपालन करतो, त्या पशुपालनाच्या बद्दल आर्थिक नियोजन कशा पद्धतीने असावं ते आपण करतोय. जसं भारतामध्ये आता आपण काही देशी गायींच्या संदर्भात संकर करून नवीन पद्धतीने आपण गोरक्षा करतोय. कृषी क्षेत्रामध्ये त्यांना उत्पन्न वाढलं पाहिजे, दूध सुद्धा जास्त पद्धतीने त्या गायीने दिलं पाहिजे, त्याच्यापासून जे तेल निघेल त्यापासून खत जास्त दिलं पाहिजे, त्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. म्हणून ते ॲनिमल रिलेटेड इकॉनॉमिक्स. काही असतील मग मांस देणारी काही आपण कुक्कुटपालन केलं जातं किंवा काय असेल त्या संदर्भातलं ते. त्यात फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्री इन इंडिया, आपण पाहतो अन्न प्रक्रिया उद्योग आहे भारतामध्ये, ज्यासाठी भारतामध्ये आता फूड मेगामार्ट पद्धतीनं आपण फूड पार्क उभारतोय. महाराष्ट्रामध्ये सातारला एक मंजूर झालेला आहे, किंवा वर्ध्याला एक झालेला आहे. ड्राय पोर्ट्स आपण निर्माण करतो, त्या संदर्भातला स्कोप, सिग्निफिकन्स, लोकेशन काय आहे, कुठं ते निर्माण करावं लागतं ते एक पाहावं लागतं. अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम म्हणजे कृषीच्या म्हणजे शेतकऱ्यापासून ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा शासनापर्यंत ते रिक्वायरमेंट काय, कशा पद्धतीने ते लिंकेज केली जाते ते पाहावं लागतं. जर शेतकऱ्यानं इथून रेल्वेमध्ये किसान रेल तयार केली, तिथून माल भरला तर दिल्लीच्या व्यापाऱ्याला तो कसा भेटेल, हे सर्व फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये ते बघावं लागतं. सप्लाय चेन मॅनेजमेंट हे एक त्यामधलं महत्वाचं आहे. ते कशा पद्धतीनं सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे शेतीचा माल कशा पद्धतीने व्यापाऱ्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यामध्ये थेट पोहोचला पाहिजे का, किंवा मध्यस्थी कोण असेल का नसेल, ते सप्लाय चेन मॅनेजमेंट यामध्ये येतं. त्यानंतर लँड रिफॉर्म इन इंडिया, लँड रिफॉर्म म्हणजेच आपण पाहतो जमिनीचं तुकडे जास्त झाले आहेत लोकसंख्या वाढीमुळे, त्यानंतर मग आपण भूसुधारणा काय कायदे केलेले आहेत, कसेल त्याची जमीन कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केला. कुळ कायदा पद्धत त्यामध्ये आपण दिसून येते आपल्याला कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राबवली गेली होती. किंवा जमिनीचं आपण पाहतो की किती एकर जमीन एखाद्या व्यक्तीकडे असावी,
त्या निमित्तानं लँड रिफॉर्म कायदे आपण केले. आत्ता परत आपण पाहतो की लँड रिफॉर्म यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, जसे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जमिनीच्या संदर्भात आपण पाहतो भूदान चळवळ असेल, ते लँड रिफॉर्म संदर्भात एक महत्वाचे आहे, ते पाहू लागतं. त्यानंतर इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी, जागतिकीकरण उदारीकरण झालं 1991ला. त्यामुळे लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरण झाल्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेवर काय फरक पडला. चेंज इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. यामध्ये मग आपण पाहतो भारतामधले जे काही उद्योग होते, जे उद्योग होते ते आपण पाहतो काही घरांनी त्यांच्याकडे केंद्रीकरण झालं, ते आता विकेंद्रीकरण झालं. आता कुणी उद्योग टाकू शकतो, त्यासाठी प्रोसिजर आपण पाहिले. एक खिडकी योजना सुरू केली, ज्या निमित्तानं आपण पाहतो नवीन पद्धतीनं भारतामध्ये आता IT इंडस्ट्री सुद्धा डेव्हलप झाली, जी भारतामध्ये कधीच नव्हती. नवीन उद्योग यायला लागले, ते लिबरलायझेशनचा म्हणजेच उदारीकरणाचा तो आपल्याकडे इफेक्ट आहे, म्हणजे परिणाम आहे. तसंच इन्फ्रास्ट्रक्चर, आपण काही पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतो, ज्यामध्ये एनर्जी, वीज असेल, पोर्ट असतील, रोड असेल, एअरपोर्ट असेल, रेल्वे असेल, यामध्ये विकास करतो. आदरणीय जे आपण पाहतो रस्ते विकास करणारे गडकरी आहेत, त्यांनी बऱ्याच प्रमाणात रस्त्यांचा विकास केलेला आहे. काही नॅशनल हायवे मंजूर करून ते पूर्ण केले. त्यामुळे काय होतं, वाहतुकीची साधने जर डेव्हलपमेंट झाली तर कृषी माल ने-आण करणे असेल, प्रवासांची ने-आण करणे असेल, हे सुलभ होतं. त्यामुळे तिथला विकास घडून येतो. त्यामुळे रस्ते असेल, वीज असेल तर इंडस्ट्री येते, पोर्ट असतील म्हणजे ड्रायपोर्ट किंवा समुद्रातले पोर्ट असतील, त्यामुळे पोर्ट असतील तर मग आपण पाहतो व्यापार करणं सुलभीकरण होतं. रस्ते चांगले असतील तर मी आता सांगितलं कृषी क्षेत्रापासून सेवा सेक्टरपर्यंत सर्वांचा विकास घडून येतोय. एअरपोर्ट असतील तर आता कोरोनामध्ये पाहिलं बऱ्याच प्रमाणात आपण कित्येक देशांना औषधं पुरवलेली आहेत. रेल्वे असतील, आपण पाहतो किसान रेल ग्रामीण भागापासून दिल्लीपर्यंत सर्व कृषी माल पाठवता येतोय. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे, पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो. काही इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे, आपण पाहतो PPPचा तोवर आपण काही डेव्हलपमेंट केलेला आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, किंवा PPPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये आणखीन पे घातलेला आहे, किंवा आणखीन काय पद्धतीने असं आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणतो. बांधा वापरा हस्तांतरित का, त्या पद्धतीने सुद्धा आपण विकसित केलेले आहेत. काही रस्ते असतील, जसं टोल नाके आपण डेव्हलप केले आहेत. खासगी रस्ते बनवतात, टोल नाके करतात, पैसा वसूल झाला की प्रत्येक टोल फ्री रोड केला जातो, हे इन्व्हेस्टमेंट मॉडेल आपल्याला. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डेव्हलपमेंट अँड देअर ऍप्लिकेशन इफेक्टिव्ह एव्हरीडे लाईफ. दररोजच्या जगण्यावर एखाद्या तुमच्या विज्ञानातील संशोधनाचा किंवा विज्ञानामध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये विकास झाला तर काय उपयोग झाला. जसं आपण पाहतो 4G 5G इलेक्ट्रॉनिक आता कार आलेले आहेत, टू व्हीलर आलेले आहेत, त्याचा आपल्या डेली लाईफ म्हणजे दररोजच्या जगण्यामध्ये काय फरक पडला हे यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर अचिव्हमेंट ऑफ इंडिया इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारताचं विज्ञान आणि तंत्रज्ञानामधलं योगदान. आपली नासा, या नासा काय योगदान आहे. तसंच आपण पाहतो की भारतामध्ये आता महाराष्ट्रामध्ये बुलढाण्यामध्ये आपण एक लॅबोरेटरी तयार करतो, ती कशा संदर्भातली ते एक पाहता येतं. भारतामध्ये काही विज्ञानाचे किंवा तंत्रज्ञानाचे नवीन पद्धतीने आपण काय अचिव्हमेंट केली, जसं आपण पाहतो चंद्रयान असेल, मंगळयान असेल, स्पेस सेक्टरमध्ये आपण हे करतोय, किंवा आणखीन काही शोध भारतामध्ये नवीन पद्धतीने लागलेले आहेत. भारतामध्ये औषध जी इंडस्ट्री आहे ती जास्त आहे, ज्याला फार्मा सेक्टर म्हणतो, त्याचा आपण नवीन पद्धतीने संशोधन काय करतोय का. जसं आपण पाहतो कोरोनामध्ये पुण्यातील सिरम या कंपनीनं जी नवीन लस तयार केली, त्याला जगभरातून मागणी होती, ते एक पाहू लागतं. इंडियाचा इंडिजनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, हे सर्वात महत्वाचं आहे. आता आपण पाहतो या भारत सरकारचं धोरणच आहे काय, स्वदेशी जाणार आहे. कित्येक क्षेत्रामध्ये आपण सांगितलंय त्यांना काय, मेक इन इंडिया, ज्याला आपण काय म्हणतो इंडियनायझेशनला मेक इन इंडिया. पहिलं मेड इन इंडिया, त्या पद्धतीने कोणतरी बनवायचं मेड इन इंडिया आपण ते टाकायचो, पण आता मेक इन इंडिया भारतामध्येच बनवा. इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे भारतामध्ये काही आपण बनवत असू तर ते इंडियनायझेशन होतं. मेक इन इंडिया नवीन योजना आपण सुरू केलेली आहे.
आता मेड इन इंडिया पण त्या पद्धतीनं आहे. अशा कित्येक योजना आहेत जे माहीत पाहिजे. त्यामुळे भारतीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान सुद्धा विकसित होत आहे. जसं आपण स्वतःच तेजस विमान बनवतोय, काही पाणबुड्या बनवलेल्या आहेत. प्रोजेक्ट 75 यामध्ये काय बनवलं ते एक महत्वाचं आहे. तसंच IT सेक्टर असेल, स्पेस असेल, या IT सेक्टरमध्ये असेल, स्पेस असेल, कॉम्प्युटर असेल, रोबोटिक्स असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, या क्षेत्रामध्ये आपण काय नवीन हे केलेलं आहे, ते जे काही इश्यू असतील त्या संदर्भात, जसं IPRचे काही इश्यू आहेत, जसं आपण म्हणतो पेटंटच्या संदर्भात आपल्या भारतामध्ये काय घडून आलं तर हळदीचं पेटंट आपल्या रघुनाथ माशेलकरांनी, तसंच कडुलिंब असेल, यापासून काही औषधं डेव्हलप होतात त्या संदर्भातला काय IT, स्पेस, कॉम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, हे सर्व पाहता येते की नक्की कशा पद्धतीनं त्यामध्ये नवीन पद्धतीनं विकास घडून आला. जसं आपण रोबोटिक्स मध्ये आपण पाहिलं काही रोबो तयार केलेले आहेत. आपण जे यान पाठवणार आहे त्यामध्ये एक रोबो पाठवतो, त्याला ह्युमनॉइड म्हणलेलं आहे. त्याचं नाव पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कॉम्प्युटरमध्ये आपण पाहतो IT सेक्टरमध्ये भारत आता बूम झालेला आहे. स्पेसमध्ये सुद्धा आपण पाहतो, आपण चंद्रयान असेल किंवा बाकीचे काही यानं सोडतोय, मंगलयान असेल, IT सेक्टर असेल, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, काही औषध आलेले आहेत. आपण नॅनो टेक्नॉलॉजीनं काही नवीन गाड्यामध्ये पार्ट बनवलेले आहेत. बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा भारत आता अग्रेसर होतोय, नवीन प्रॉडक्ट आपण ऐकतोय. त्या संदर्भात तिथे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक संपदा अधिकार आहे त्या संदर्भातले काही इश्यू आहेत. नंतर कन्झर्वेशन, इन्व्हायरमेंटल अँड पोल्युशन अँड डिग्रेडेशन, इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट महत्वाचं आहे. इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरण व विकास. विकास जर करायचा असेल तर पर्यावरण आपल्याला धोक्यात घालून नाही करायचं, त्याचा धोका जो आहे तो धोका कमी करून करायचा. त्यामुळे तर आपला विकास हा पर्यावरणानुकूल असला पाहिजे. ते तो जर नसेल तर मग आपण काय होतं पाहतो, भूकंप येतोय, पूर असेल, या समस्याला आपण सामोरे जाऊ. तर इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलं पाहिजे. एखादं शहर वसवायचं असेल, इंडस्ट्री वसवायची असेल किंवा काय करणार असेल, जसं आता आपण पाहतो कारशेड मुंबईच्या मेट्रो बद्दलचा इश्यू आहे. त्या संदर्भात पर्यावरणाचं वाद्यांची एक चळवळ उभी राहिली होती आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार फुटवलं होतं की बाबा इथली झाडं काटली तर इथलं ऑक्सिजन कमी होईल किंवा पूर समस्या निर्माण होईल. ते एक पाहावं लागतं. म्हणून कन्झर्वेशन, इन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, तसंच इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, हे सर्वच पाहावं लागतं. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क, रिसिलंट आणि रिसिलंट सोसायटी. आता पर्यावरण पाहिलं तसंच आपण पाहतो की काही नैसर्गिक आपत्ती कधी कधी येते, जसं पूर येतो, भूकंप होतात, कधी कधी वॉल्कॅनो म्हणजेच एकदमच आपण पाहतो की कित्येक ठिकाणी असणारा लावारिस वर येतोय जमिनीच्या. काही मॅनमेड ऍक्सिडेंट सुद्धा होत आहेत, जसं अणुविद्युत भट्टीमध्ये कधी कधी तिथल्या रासायनिकचा स्फोट होतो, जपानमध्ये झालेला आहे. ते सर्व डिझास्टर आहेत. मग मॅनमेड डिझास्टर असेल किंवा नैसर्गिक डिझास्टर असेल, त्या संदर्भात पाहावं लागतं. त्या संदर्भात समाजाची रिसिलेंट सोसायटी म्हणतो की आपण समाज त्या संदर्भात अनुकूल केला पाहिजे. मग पर्यावरणाच्या संदर्भात जसं आपण पाहिलं तसं नैसर्गिक आपत्ती आली, तिथं सतत आपण पाहतो भूकंप होत असेल तर भूकंपरोधक घरे उभारली पाहिजेत. एखाद्या ठिकाणी वीज सतत पडत असेल तर मग घरावर आपण पाहतो की इलेक्ट्रॉनिकच्या पद्धतीनं काहीतरी आर्थिंग दिलेलं असतं. ते साधी साधी उदाहरणं आपल्याला इथं लागतील. पूर येत असेल तर मग तिथं रस्ते कसे पाहिजे, घरी कशी पाहिजे, हे पाहावं लागतं. हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. भूकंप झाला तर कसं किंवा काय, मॅनमेड डिझास्टर जसं पाहतो काही वेळेस ऍक्सिडेंट होतात रस्त्यावर, ते सुद्धा कमी करण्यासाठी रस्त्याची रुंदी, लांबी, हे सर्व ठरवावं लागतं. स्पीड लिमिट, ते महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहतो लिंकेज बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्पीड ऑफ एक्सटिंक्शन. सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही विकास करत असताना विकास जो आहे, विकासाच्या अनुषंगाने आपण जे जे पाहत असतो, विकास, त्या विकासाच्या मुळे काही समाज तिथं दुखावला जातो. जसं आपण पाहतो नक्षलवाद, नक्षलवाद विकास
जर त्यांच्या भागापर्यंत गेल्यानंतर त्या नक्षलवाद्यांचं काय झालं, आपण स्वतःचा विकास करत असताना त्या नक्षलवादी जिथं राहतात जंगलामध्ये, जंगल संपत्ती असेल किंवा खनिज संपत्ती असेल, की आपण त्यांच्यासाठी काहीतरी रोजगाराचं साधन होतं. जंगलातील फळं हे आपण जंगल नष्ट करत चालू, तिथं काहीतरी रस्ते असेल किंवा स्टेडियम असेल, काय पण उभं राहायला लागलो, तर त्यांचं मग तिथं आपण जगण्याचा अधिकार काढून घेतोय. खनिज संपत्ती आपण डोंगर तिथले पोखरायला लागलो, त्यांच्या तिथं प्रदूषित व्हायला लागलं. त्यानिमित्त मग स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, त्यानिमित्त मग काय होतं, नक्षलवादी तयार होतात. किंवा एक्स्ट्रीमिझम म्हणजेच आपण पाहतो की तिथं त्यांची भूमिकाच ही नेहमी हिंसाचारी राहते. माओवाद असेल काय असेल, म्हणून ते लिंकेज बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम ते काय ते पाहावं लागतं. रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. एक्सटर्नल आणि नॉन स्टेट ऍक्टर हे महत्वाचं आहे. एक्सटर्नल म्हणजेच आपण पाहतो आपल्याला कसाबला जे काही मिळाले होती रसद ती पाकिस्तानमधून मिळाली होती, ती कुणाकडून, अल कायदा यांनी त्याला आर्थिक पाठबळ दिलं असेल किंवा इथे पोहोचवलं असेल काय असेल. त्यामुळे मग पाहतो आपण आपल्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला. अंतर्गत सुरक्षा कुठं, मुंबईची. त्या मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यानंतर आपण पाहतो त्या संदर्भात मग ते समुद्रमार्गे आले काय आले, मग त्याला मदत करणारे आपण पाहिलेलं आहे. पंजाबमध्ये काही स्फोट होत झालेले आहेत किंवा कुठं काय होतं, मग पाकिस्तानातून त्याला रसद पुरवली जाते, काही संघटना आहेत. मग त्या निमित्तानं मग तो आपण पाहिलं आपल्या विमानांनी जाऊन त्यांची ती जे सैन्य प्रशिक्षण स्थळ आहे अल कायद्याची किंवा कुणाची पाकिस्तानातली उद्ध्वस्त केली होती. म्हणून ते स्प्रेड ऑफ एक्सटर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर हे पाहावं लागतं. कसं आहे बाहेरचे कशा पद्धतीने आपल्यातल्या त्यांना हे करतात, पैसे पुरवत असतील किंवा टेक्नॉलॉजी देत असतील किंवा काय करत असतील ते पाहावं लागतं. चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क आपण पाहतो. सायबर क्राईम वाढायला लागले. रोल ऑफ मीडिया, काही बातम्या दाखवल्यामुळं किंवा काय झाल्यामुळं आपण पाहतो समाजामध्ये अनरेस्ट निर्माण होतो. सोशल नेटवर्किंग साईट जसं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यावरून काहीतरी मेसेज फिरवून लोकांना तिथं चेतवलं जातं, तिथं आपण दंगल बिंगल घडताना पाहतो. त्यामुळे इंटरनल सिक्युरिटीला चॅलेंजेस होतात. अंतर्गत सुरक्षेसाठी काय हे होतं, काही ठिकाणी दंगली सुद्धा घडून येतात. बेसिक सायबर सिक्युरिटी, आपल्याला सायबर सिक्युरिटी बद्दल माहित पाहिजे. मनी लॉन्ड्रिंग, काही ठिकाणी पैशा संदर्भात सुद्धा फसवणूक झालेली. आत्ताच उदाहरण द्यायचं म्हणलं तर कित्येक लोकांना ऑनलाईन फ्रॉड होतो. तुमचा अकाउंट नंबर सांगा, तुम्हाला लॉटरी लागली काय लागली, नीड्स प्रिव्हेन्शन यासाठी काय आपण करू शकतो ते पाहू. त्यानंतर सिक्युरिटी चॅलेंजेस टू देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरिया. आपल्याला बॉर्डर एरियासाठी सिक्युरिटी चॅलेंजेस जे आहेत ते पाहावं लागतं. मग तिथं काय सिक्युरिटी चॅलेंज आहेत, रस्ते विकास केला पाहिजे किंवा बॉर्डर कशा सुरक्षित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे ते सर्व. लिंकेजेस ऑफ ऑर्गनायझेड क्राईम विथ टेररिझम, काही आपण पाहतो दहशतवाद वाढवण्यासाठी काही ऑर्गनाइज पद्धतीने काही संस्था काम करतात, जसं अल कायदा असेल किंवा इसिस असेल, सिमी होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते पाहतात. मग ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजेच गुन्हेगारी पद्धती संघटित स्वरूपाची तयार असेल तर ते पाहू लागतं. म्हणजे संघटित स्वरूपाची गुन्हेगार आहे ते कशा पद्धतीने काम करतात ते पाहू लागतं. त्यानंतर व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सी देअर मॅन्डेट, यामध्ये कोणकोणते आहेत, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, CRPF असेल, आसाम रायफल असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये SRPF किंवा आणखी आपण NDRF यांच्याकडे काय आपण सिक्युरिटीची हे केलेलं आहे. त्यानंतर ब्लॅक कमांडो आहे. नंतर झेड सिक्युरिटी काय असतं, हे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येतं आपल्याला नक्की कशा पद्धतीने ते आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये सिलेबस असला तर मराठीमध्ये त्या नोट्स आपण तयार करू शकतो. त्यामुळे सिलेबस इंग्लिशमध्ये का वाचा तर आपल्याला त्याची लिंकेज कळते. मराठीमध्ये ट्रान्सलेशन चुकीचं होतं कधी कधी, त्यामुळे ते वाचून हे करता येईल. आता सर्वांना नवीन वाटणारा हा पेपर ज्याला आपण इथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड म्हणतो, तो चौथा पेपर. पेपर 7 250 गुणांना जो UPSC ला आहे. नैतिकता, सुसोटी आणि आपण अभियोग्यता ज्याला म्हणतो ऍप्टिट्यूड असेल किंवा सुसोटी पद्धतीने तुम्ही जर काम करत असाल तर तुमची वृत्ती काय त्याला ऍप्टिट्यूड म्हणतो. अभिवृत्ती ज्याला म्हणलं जातं. इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. आता इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड यामध्ये पाहताना
नैतिकता तुमची काय, सचोटी आणि अभिवृत्ती, ज्याला ऍप्टिट्यूड आपण म्हणतो, याला इंटेग्रिटी म्हणतो, याला इथिक्स. आपल्या आयुष्यामध्ये आपण नैतिकतेने जगायचंच ठरवतो आणि त्या नैतिकतेमध्ये तुमची सुचोटी असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे. अभिवृत्तीमध्ये तुमचा दृष्टिकोन कसा आहे बघण्याचा ते महत्वाचं आहे. त्यामुळं यामध्ये सांगितले की दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन टू टेस्ट द कॅन्डिडेट ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यू रिलेटेड टू द इंटिग्रिटी प्रोबिटी इन पब्लिक लाईफ. तुमचे किंवा विद्यार्थ्याचं तुमचा अप्रोच कसा आहे, तुमची अभिवृत्ती कशी आहे, बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, तुमची सचोटी आहे का, त्याबद्दल तुम्ही ज्यावेळेस पब्लिक लाईफ म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस तुम्ही सचोटीने काम करताय का, भ्रष्ट आचरण करत तर नाही ना, हे पाहावं लागतं. हिज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच अँड डिसिजन मेकिंग टू व्हेरियस इश्यू अँड कॉन्फ्लिक्ट फेस बाय हिम इन डिलिंग विथ सोसायटी. समाजामध्ये काम करत असताना तुम्ही एखाद्या समस्येचं निराकरण कशा पद्धतीने करताय, निर्णय क्षमता तुमची काय आहे. जर तुमच्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस तुम्ही त्या समस्येचं सोल्युशन कसं करताय. जसं एखादं कोविडचे इंजेक्शन आहे ते तुमच्या गावातल्या आमदाराच्या मुलाला द्यायचं का गरीब व्यक्तीला द्यायचं, अशा वेळेस तुमच्या पुढे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, द्विधा मनस्थिती असतात. त्यावेळेस तुम्ही काय करता, ते समाजाच्या एखाद्या पद्धतीनं काम करत असताना तुम्हाला कुणाला प्राधान्य द्यायचं हे पाहिलं जाणार आहे. Question may utilize the case studies approach to determine this aspect. The following broad area will be covered. या आधारित तुम्हाला काही केस स्टडीज असतील, एखादी घटना दिली जाईल. गावामध्ये एखादी म्हातारी आहे, तिच्याजवळ कोणतेही सरकारी कागदपत्र नाहीत, त्यामध्ये तुम्हाला तिला निराधार योजनेअंतर्गत किंवा वृद्ध योजनेअंतर्गत तिला काही पेन्शन मिळवून द्यायची. जर कागदपत्र नसतील तर तुम्ही ती योजना कशा पद्धतीने तिला मिळवून द्याल, आणि ती तर अत्यंत गरीब आहे, तिला आधाराची गरज आहे. अशी केस स्टडीज झाली. मग तुम्हाला ती योजना मिळवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतील, कुणाकडे जावं लागेल, तुम्ही जर जिल्हाधिकारी किंवा गावातला मुख्य तर त्या पद्धतीने कसं तिला ते मिळवून द्याल, ह्या संदर्भात केस स्टडीज ते सोडवावं लागणार आहे. याचा सिलेबस कसा आहे पहा, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. तुम्हाला नैतिकता आणि मानवी अभियोग्यता संदर्भात काही मुद्दे आहेत, जसं इसेन्स, डिटर्मिनंट अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. तर इथिक्सचा अर्थ काय, त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीने इथिक्स म्हणलं जातं, किंवा मानवी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर इथिक्सचा म्हणजे नैतिकतेचा वापर कुठं कुठं होतो. इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप, तुम्हाला खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं इथिक्स वापरावं लागतं. ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्य आहेत. लेसन फ्रॉम लाईफ अँड टीचिंग ऑफ ग्रेट लीडर, जीवनामध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या पद्धतीचे फिलॉसॉफर आहेत, ग्रेट लीडर आहेत, जसं महात्मा गांधी असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम आहेत, किंवा कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, किंवा महर्षी कर्वे आहेत, किंवा दादासाहेब गायकवाड असतील. असे कित्येक ग्रेट लीडर आहेत. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आहेत, गांधी गुरुजी आहेत, हे ग्रेट लीडर आहेत. यांचं काही टीचिंग आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार्पण, सारे गुरुजींनी सांगितलं. बाकी कुणीतरी सांगतो, दोंडू तीर्थापाणी देव रोकडा सज्जनी, देव दगडात नसून माणसात आहे. कोण सांगतायत, संत गाडगे महाराज सांगतायत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय सांगितलं, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे, स्वावलंबन हे ह्युमन व्हॅल्यू आहे. महात्मा गांधींनी काय सांगितलं की तुम्ही गरीबाकडे बघून किंवा दररोज तुम्ही तुमच्याकडे बघूनच काम केलं पाहिजे, त्यांचं प्रत्येक डोळ्यातलं अशोक कृष्ण असतील काम करा. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं आयुष्याची दोरी लांब असण्यापेक्षा उंच असावी, याच्याच दृष्टीनं की आयुष्य हे तुम्ही उंच जगणे म्हणजे काही नीतिमूल्याला धरून जगलं पाहिजे. शिक्षण महत्वाचं आहे हे आंबेडकरांनी सांगितलं नाही, म्हणजे असं एक टीचिंग आहे, तुम्हाला ते महत्वाचं आहे. रिफॉर्मर अँड ऍडमिनिस्ट्रेशन, लिडर्स असतील, रिफॉर्मर असतील, ऍडमिनिस्ट्रेशन असतील. जसं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला एखादा आवडता ऍडमिनिस्ट्रेशन असेल, जसं की आपण पाहतो कोणताही तुम्हाला एखादा माहित असेल त्याचं टीचिंग काय. रिफॉर्मर, ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून कोण आवडतं, ई श्रीधरन आहेत, ज्यांनी मेट्रोमॅन ज्यांना म्हटलं जातं, त्यांनी विकास केला. किरण बेदी आहेत, ते काय आहे. किंवा रिफॉर्मर मग एखाद्यानं बदल घडवला असेल ते तुम्हाला माहित पाहिजे. जसं आपले एपीजे अब्दुल कलाम आहेत, त्यांनी विज्ञानामधलं त्यांचं योगदान स्पेस सायन्समध्ये भरपूर आहे. विथ राष्ट्रपती होतं, त्यांना पीपल प्रेसिडेंट म्हणायचे. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये सांगते. त्यानंतर रोल ऑफ फॅमिली, कुटुंबाचं योगदान काय.
आता कुटुंबाचं योगदान म्हणण्यापेक्षा कुटुंबामध्ये प्रेम, माया, वात्सल्य, भाऊ बहिणीमध्ये आपण मदत करत असतो, त्या संदर्भात सुद्धा सांगितलं जातं. मग रोल ऑफ फॅमिली काय आहे, त्याचा उपयोग कसा होतो? एकमेकाला सहकार्य करण्याची भावना. सोसायटी, समाजाचं काय योगदान? तुमच्या समाजामध्ये राहत असताना आपण एखाद्या दिवशी एकमेकाची चेष्टा करतो, पण त्या चेष्टेमध्ये हल्ली पाहतो आपण काही जण वाद होतात, खून पण होतात. पण समाजामध्ये हे पण असतं, म्हणजे हसणं पण असतं, थोडंफार मदत करणं पण असतं. ती वृत्ती समाजाकडून आपल्याला भेटते. पराभव कसा पचवावा हे समाजाकडून आपण शिकतो. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन इन्क्लुडिंग व्हॅल्यू, शैक्षणिक आपण पाहतो शाळेचं योगदान आहे. शाळेमध्ये काय शिकवलं जातं? सर्व धर्म समभाव, ते आपल्याला महत्वाचं आहे. किंवा आणखीन शाळेमध्ये आपण आणखीन काही गोष्टी शिकलेलो असतो. जसं आपण पाहतो खेळाडू वृत्ती, हरल्यावर 2 गटामध्ये एखादा खेळ खेळत असतो तर हरल्यावर काय तुम्ही शिकाल, खेळाडू वृत्तीनं पराभव स्वीकारावा हे तिथे शिकवलं जातं. असे काय आपल्याला माहित पाहिजे. साधा आहे, फक्त ते तुम्ही पाहायचं टिक्स कुठं आहे ते करता येतं. दुसरं ॲटिट्यूड, वृत्ती तुमची कशी आहे, त्यातला कंटेंट, स्ट्रक्चर अँड फंक्शन, तुम्ही कशा पद्धतीचा असतो, स्ट्रक्चर काय, फंक्शन म्हणजे कार्य काय असू शकतं. इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन विथ थॉट्स अँड बिहेवियर, त्यामध्ये विचार आणि तुमचं वागणं हे बनवण्यासाठी तुमची वृत्ती कशी महत्वाची. तुम्ही सांगता की मी नेहमीच प्रामाणिकपणे वागतो, मग तुमचं विचार जर प्रामाणिक असतील तर तुम्ही तसं वागता का? किंवा एखाद्या वेळेस भ्रष्टाचाराची संधी आली तर तुम्ही ते अनुसरता. जसं की एखाद्या वेळेस कोण रस्त्यावर नाही बघून तुम्ही सिग्नल तोडून पुढे जाता, सांगता की मी प्रामाणिक आहे. थॉट्स अँड बिहेवियर मध्ये तुमचं डिफरन्स पडला ते त्यामध्ये. त्यानंतर मोरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड आपण पाहतो, नैतिकता आणि राजकीय तुमचं अभिवृत्ती सुद्धा महत्वाची आहे. सोशल इन्फ्लुएन्स अँड परस्युएशन, यामध्ये तुमचं समाजामध्ये काय इन्फ्लुएन्स झाला, तुमचं वागणं कसं आहे, काय कसं आहे, त्या संदर्भात सुद्धा पाहतो. तसंच दुसरं ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस. आता ॲप्टिट्यूड जे आपण म्हणतो त्या संदर्भात सुद्धा बोलावं लागतं. प्रत्येक वेळेस सांगता की मी अशा पद्धतीनं काम करतो की मला सचोटीनं जगायची. कधी कधी तुम्ही म्हणता की मी नागरी सेवेसाठी जगत असताना मी भ्रष्टाचार करणार नाही, भ्रष्टाचार सहन करणार नाही, कुणाला अन्याय होऊन देणार नाही. ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस, म्हणजे नागरी सेवेसाठी जर तुमचं योगदान असेल तर त्याबद्दल योग्यता काय असेल, मूलभूत मूल्य काय आहेत त्यामध्ये, ते तुम्हाला महत्वाचे आहे. त्यानंतर इंटिग्रिटी काय, तुम्ही त्या पद्धतीनं सचोटीनं काम करताय का. त्यानंतर इम्पार्शनॅलिटी आणि नॉन पार्टनरशिप, ज्याला आपण काय म्हणतो निपक्षपातीपणा. इम्पार्शनॅलिटी म्हणजेच ज्याला आपण म्हणतो निपक्षपातीपणा, इथं नॉन पार्टनरशिप म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो पक्षपाती, हे महत्वाचं आहे. निपक्षपातीपणा, पक्षपातीपणा. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने जीवन जगणे. त्यानंतर डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, याचं म्हणजे सार्वजनिक सेवेसाठी तुमची समर्पण वृत्ती असली पाहिजे. डेडिकेशन, समर्पण वृत्ती. आपण पाहतो अगोदर घर नंतर हे असं नाही नसलं पाहिजे, तुमचं स्वतःच डेडिकेशन पाहिजे. कारण काही वेळेस तुम्हाला कित्येक वेळा घरापासून लांब राहून काम करावं लागतं. त्यावेळेस तुम्ही पब्लिक सेवेसाठी म्हणजे लोकसेवेसाठी डेडिकेशन दिलं पाहिजे असं म्हटलं जातं. पूर आला असेल किंवा कधी कधी देश सेवेसाठी तुम्ही लांब असता त्यावेळेस तिथंच काम करावं लागतं. त्यानंतर इम्पॅथी म्हणजे सहानुभूती. तुम्हाला इम्पॅथी, एखाद्याबद्दल सहानुभूती काय. टॉलरन्स, यालाच आपण काय म्हणतो सहिष्णुता तुम्ही वागताय. कंपॅशन टुवर्ड्स द वीकर सेक्शन, म्हणजे दुर्बल घटकावरती तुमची सहानुभूती आहे का. तुम्ही तुला वंचित असतील, पीडित असतील, यांची त्यांच्याबद्दल तुमची सहानुभूती आहे का. आपण आजीबद्दल बोललो की त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. वीकर सेक्शन, अपंग असतील, वयोवृद्ध असतील, त्यांच्याबद्दल तुमची सहानुभूती आहे का, ते कसं आहे किंवा काय, किंवा तुमचं जे काम आहे ते त्या दृष्टीसाठी कसं तुम्ही करता. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता, यामधला कन्सेप्ट म्हणजेच संकल्पना काय,
त्याची युटिलिटीज अँड ॲप्लिकेशन्स, ॲडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नन्स. तर याचे उपयुक्तता आपल्या प्रशासनामध्ये आणि प्रशासनातील काही आपण पाहतो हाताळताना शासनामध्ये काही गोष्टी काम करताना कसा पद्धतीने होईल हे पाहतो. कॉन्ट्रीब्युशन ऑफ मोरल थिंकर अँड फिलॉसॉफर फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड. भारतातील तसेच काही जगातील फिलॉसॉफर म्हणजे तत्ववेत्ता आहे. आता भारतातील काय आहे, कौटिल्य असेल, आणखीन काय आहेत, महात्मा गांधी आहेत, अजून काय आहे जगातील एक तुम्हाला कोण आवडतं तर जॉर्ज ऑरवेल असेल किंवा वॉशिंग्टन असतील किंवा अब्राहिम लिंकन असतील. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने फिलॉसॉफर थिंकर हे आपल्याला महत्वाचं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांनी काही पद्धतीनं विचार मला केलेले आहे. जसं ॲरिस्टॉटल आहे, त्यानं काय म्हणलेलं आहे, कौटिल्यानं काय सांगितलं, ते प्रशासन कसं असावं काय नाही ते आपल्याला सांगता येईल. पब्लिक सर्व्हिस किंवा पब्लिक सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यू आणि इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. सार्वजनिक प्रशासन किंवा सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता हे आपल्याला पाहावं लागतं नक्की काय. स्टेटस अँड प्रॉब्लेम, त्याची स्थिती काय आहे, समस्या काय आहे यामध्ये. तुम्ही ज्यावेळेस पब्लिक सर्व्हिस किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये असतात त्यातली मूल्य नैतिकता काय सार्वजनिक प्रशासनामध्ये. इथिकल कॉन्कर्न अँड डायलेमा इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन. इथिकल कॉन्कर्न यातले काही नैतिक आपल्याला काय प्रॉब्लेम आहेत, त्यामध्ये काही चिंता असतील किंवा दुविधा, डायलेमा आहेत इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन म्हणजे सार्वजनिक शासकीय तसेच खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये काय लॉ रूल रेग्युलेशन्स या संदर्भात जे आपले काही कायदे नियम किंवा रेग्युलेशन अँड कॉन्सायन्स किंवा ज्यामध्ये आपण नियम सुद्धा केलेले काय कॉन्सायन्स ज्याला आपण विवेक म्हणतो. कॉन्सायन्स आहे त्याला विवेक वृत्तीने काय आपण नियम बनवलेले आहेत. म्हणजे तुमच्या मन सांगते की बाबा रस्त्यावर कुणी बघायला नाही तरी आपण सिग्नल तोडायचा नाही, सिग्नल चालू बंद होतोय, रस्त्यावर वाहने पण नाही, तर तुम्ही एकटंच रात्रीचं थांबलाय तर त्याला कॉन्सायन्स म्हणजे तुमचा विवेक काय सांगतो. विवेक हा विचारांचा महासागर ज्याला आपण सरासरी विचार म्हणतो. सोर्स ऑफ इथिकल गायडन्स, त्यासाठी नैतिक मूल्यांचं काय गायडन्स आहे का. अकाउंटेबिलिटी म्हणजे तुम्ही त्याबद्दल जबाबदारी तो जाणीव आहे का. त्यानंतर इथिकल गव्हर्नन्स म्हणजे नैतिक शासन. स्ट्रेंथनिंग अँड इथिकल मोरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स, शासन करत असताना शासनामध्ये नैतिक आणि नैतिक मूल्यांचं बळकटीकरण करायचं असतं, ते कसं करायचं. इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन अँड फंक्शनिंग, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. तसंच एखाद्या वेळेस फंडिंग असेल आपल्याला पाहतो आपण आता कित्येक ह्याच्यामध्ये केंद्र सरकारनं जे फंडिंग येते ना काही संस्थांना त्याच्यावर बंदी घातलेली. इथे एनजीओ असते ती भारतामध्ये काही आंदोलन करते, भारतातील प्रोजेक्ट उशीर त्यामुळे सुरू झाले त्यामुळे भारतात नुकसान होतं, त्यामुळे यांना फंडिंग जे मिळते भारताच्या विकासासाठी अडथळे करतात. त्या संदर्भात आता आपण नवीन कायद्यानुसार त्यांची चौकशी करतो. ते मग फंडिंग संदर्भात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स ज्याला आपण कॉर्पोरेट प्रशासन म्हणतो, जे खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांचं प्रशासन कसं चालतं. त्यानंतर प्रोबेट इन गव्हर्नन्स, प्रशासनामध्ये आपण पाहतो सचोटी कशा पद्धतीने असेल किंवा क्षमता काय आहे. त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस, यामध्ये आपण पाहतो सार्वजनिक सेवेची संकल्पना काय. फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रॉबिटी, आपण तात्विक पद्धतीने जर विचार केला तर शासन आणि सचोटीमध्ये कशा पद्धतीनं आपण योग्यता पाहतोय. इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट आपण पाहतो. राईट टू इन्फॉर्मेशन आलेला आहे. ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स म्हणजे या पद्धतीने पाहतो आपण ऑनलाईन काही सुविधा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काही पेमेंट येतं, जसं आधार बँक अकाउंट लिंकेज झालेलं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन आपण पाहतो माहितीचा अधिकार. कोड ऑफ इथिक्स आपण काय म्हणतो नागरिकांची साठी तयार केलेली नैतिक पद्धतीनं कोड ऑफ इथिक्स ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो. कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण नैतिक संहिता आणि आचारसंहिता. सिटिझन चार्टर नागरिक सरस. वर्क कल्चर कार्यसंस्कृती म्हणतो, कामाच्या ठिकाणी कार्यसंस्कृती कशी असावी, जसं एखादं ऑफिस असेल
किती वाजता यायचं, किती वाजता जायचं, जेवणाची सुट्टी कशी असेल, मीटिंग कधी असते, महिलांसाठी लवकर वेळेची सुविधा कशी असेल किंवा काय असेल, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, तुम्ही जर सेवा देत असेल तर त्या पद्धतीने सेवा कशी दिली पाहिजे. जसं बँकेमध्ये तुम्ही गेला तर ATM नवीन सुविधा सुरू झाल्यामुळे लोकांना पैशाच्या रांगेमध्ये उभं राहता येतं, क्वालिटी ऑफ सर्व्हिस वाढलेली आहे, ऑनलाईन बँकिंग सुरू झालेलं आहे. युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड, जसं युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड म्हणजे काय, यामध्ये आपण पाहतो की लोकांचा पैसा तो कसा वापरला जातो. एखादा पूल उभारला, त्या पुलाचा काय वापरच होणार नसेल, त्याच्यावरून जनता जाणार नसेल आणि जिकडे पूलच नाही त्यामुळं पूर आला की गावामधला संबंध 15-15 दिवस तुटतो, तर तिथं करायचं काय. हा एखादा पूल असतो तो मंत्र्याच्या घराशेजारी असतो, त्याचा वापरच होत नाही. काही ठिकाणी पुलाची गरज असून पूल बांधला जातो. त्यामुळे सार्वजनिक पैशाचा तुम्ही योग्य वापर कसा करायचा. चॅलेंजेस ऑफ करप्शन, भ्रष्टाचाराचं आता जे वाढतं प्रस्ताव आहे त्या संदर्भातली काय आव्हान आहे ते आपल्याला पाहावं लागतं. भ्रष्टाचारातली आव्हान आपल्याला सांगावं लागतं. त्या सर्वच या विषयावर आपल्याला केस स्टडी, वेगवेगळ्या पद्धतीच्या केस स्टडीज विचारल्या जातात. आता ह्या संदर्भात जर तुम्हाला काय पाहायचं असेल तर UPSCचे 2013 पासून 21 पर्यंतचे सर्व इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूडचे जे पेपर आहेत, नैतिकता, सचोटी आणि वृत्ती, या संदर्भातला जो पेपर आहे ते पाहायचे, किंवा GS 1, 2, 3, 4 चे पेपर, एसेचा पेपर कसा आहे, किंवा ऑप्शनल जो तुम्ही निवडणार आहे त्या संदर्भातले जे पेपर आहेत ते पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि या संदर्भात जर पाहायचं म्हणलं तर 4 GS चे पेपर, एसीचा पेपर आपण आता पाहिला, पूर्व परीक्षेचं कसं आहे. यानंतर आणखीन एक तुम्हाला व्हिडिओ येईल, यामध्ये तुम्हाला ऑप्शनलच्या संदर्भात आपण सांगू, जेणेकरून ऑप्शनल कसे आहेत, ते 2 पेपर कसे असतील ते सांगितलं जाईल. तत्पूर्वी तुम्ही या 4 पेपरचं व्यवस्थित मराठीमध्ये पण सांगितलं, इंग्लिशमध्ये पण तुम्हाला काही टर्मिनॉलॉजी सांगितल्या, ते व्यवस्थित पहा. सिलेबस कसा आहे, UPSC सारखाच आहे. जर तुम्ही MPSC राज्यसेवा सिलेबस देणार असेल तर 1 वर्ष पूर्णतः चांगला अभ्यास करावा लागेल, नोट्स काढावे लागतील, कारण पहिल्यासारखं ऑब्जेक्टिव्ह नाही तर तिथं आन्सर रायटिंग आहे. तुम्हाला उत्तर लेखनाची स्वतःची एक शैली निर्माण करावी लागेल, ऑप्शनल निवडावे लागेल. आणि आता एसचे 250 गुणांचा म्हणजे एका पेपरची मार्क त्याला, त्यामुळे एसीलाही चांगलं तुम्हाला लिहिण्याचं एक पद्धतीनं सतत काम करावं, तर तो एसे कसा लिहायचा, वेगवेगळे विचार एसी मध्ये आले पाहिजेत आणि तो फ्लो आला पाहिजे, ते करता येईल. त्यामुळे तुम्ही UPSCच्या धर्तीवरच MPSC आल्यामुळे दोन्हीचाही एकत्र अभ्यास करू शकणार आहे. मीडियम इंग्लिश घ्या किंवा मराठी घ्या, दोन्हीकडे तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यामुळं जी नवीन सिलेबस बदल झालाय तो आपल्यासाठी हानिकारक नसून योग्य झालेला आहे. तुम्हाला 2 एका वेळेस एक्झाम देता येणार आहे, UPSC सुद्धा आणि MPSC सुद्धा. त्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारले जाण्याची संधी तुम्हाला मिळते. अभ्यास एकच आहे, सिलेबस एकच असणार आहे. त्यामुळे त्याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही जर वेळेचा विनियोग केला, नोट्स चांगल्या काढल्या तर एका वर्षामध्ये तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकणार आहे. त्यामुळे MPSCचा हा बदल आपल्याकडे सकारात्मक झाला असं समजून अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला मार्क मिळण्याची चांगल्या पद्धतीने संधी आहे. की पहिले ऑब्जेक्टिव्ह एक चुकला तर मार्क जायचा, आता तसं नाही, काही ना काही मार्क मिळतील. आणि मार्क जास्त असली तरी लिखाण फक्त चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला तेवढी चांगलीच मार्क मिळून आपण रँकमध्ये येऊ शकतो. या पद्धतीने असे GS, प्रिलिमचा सिलेबस आणि एसीचा आपण पाहिलं. यानंतरचा एक व्हिडिओ तुम्हाला येईल, जे लेक्चर असेल त्यामध्ये आपण ऑप्शनल संदर्भात पाहू. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य IAS या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक दिल्या आहेत, काही तुम्हाला माहिती दिली ते वाचून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, YouTube चॅनल जॉईन करा, किंवा आम्हालाही संपर्क करा तुम्हाला काय अडचणी असतील. त्या संदर्भात लोकमान्य सदैव तुमच्यासोबत अभ्यासामध्ये राहील, तुम्हाला सतत मदत करत राहील. थँक्यू.